बरं, सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. मनापासून स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे होळीचा सण. रंग, आनंद आणि गोडधोड पदार्थांनी भरलेला हा सण सगळ्यांनाच खूप आवडतो. आज तर मी सकाळपासूनच तयारीला लागले होते. सगळे माझे कामं पहिले आवरून घेतले. त्यानंतर ना स्वयंपाक जरी दोघांपुरता करायचा असला तरी थोडं थोडं करायचं म्हटलं की सणाच्या दिवशी खूप वेळ लागत असतो. त्यामुळे मी दुपारपासूनच स्वयंपाकाला सुरुवात केली होती. सगळ्यात आधी पुरण बनवलं होतं आणि आज मी गुळाचं पुरण बनवलं होतं. माझ्या आईकडे तर साखरेचं बनवते, पण सासरी ना गुळाचं पुरण बनवते. तर नेहमी मी गुळाचंच पुरण बनवते. त्यानंतर भजे, पापड, कढी हे सर्व पदार्थ मी बनवले होते आज. त्यानंतर खाली ना होळीचं दहनाची तयारी चालू होती आणि आमचा स्वयंपाक तर होऊन रेडी होता. फक्त आम्हाला खाली जायचं होतं पूजेला. तर आम्ही झालोय तयार. ठीक आहे. म्हणा तुम्ही. म्हणा बोल ना. लेडीज फर्स्ट बोल. असं काही नसते, लेडीज फर्स्ट नसते. बरं, सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. झालं? चला आता खाली तुम्हाला दाखवतो. आपण इथून आता आम्ही- दिसतो बघा, होळी मस्त पेटवली आहे यांनी. तर आम्ही जाणार आहे आता पूजा करायला. चला. चला पूजा बघून घ्या. चल. चला, तर आम्ही जातोय आता खाली पूजा करायला. खाली मस्त दाखवतोय मी आता. होली दहन. तर आम्ही पण आता जाणार आहे खाली पूजा करायला. होळीचं दहन तर 8 वाजताच झालं होतं, पण खूप गर्दी झाल्यामुळे ना आम्ही असा विचार केला की आपल्याला फोटो सेशन पण करायचं आहे. म्हणून म्हटलं की थोडं लेट जायचं आपण. म्हणून मग आम्ही लेट गेलो. आणि होळी म्हटलं की मला माझ्या लहानपणीच्या खूप छान आठवणी येतात. आमच्या गावाकडे होळीची तयारी आम्ही खूप आधीपासूनच करायचो. आम्ही सगळे छान लहान मुलं जमा व्हायचो, शेणाच्या चकल्या करायचो. आधी एकांच्या घरी मग दुसऱ्याच्या घरी असं जायचो आणि बनवायचो. आणि नंतर कोणाच्या किती माळी बनतात सगळ्यांच्या बेट असायच्या. त्या चकोल्या उन्हात वाळून ठेवायचो आणि होळीच्या दिवशी त्या होलिका दहनासाठी घेऊन जायचो. त्यावेळेला सगळ्या मुलांना खूप उत्साह असायचा. आणि धुलीवंदनाच्या दिवशी त्या चकोल्यांवर पाणी गरम करून आणायचो आणि मग घरातले सगळेजण त्या पाण्याने थोडं थोडं अंगावर घालून आंघोळ करायचे. त्यावेळेला सगळं खूप साधं होतं, पण त्यात खूप आनंद होता. आता हल्ली शहरात राहायला आल्यावर अशी परंपरा फारशी पाहायला मिळते, पण त्या बालपणीच्या आठवणी अजूनही मनात ताज्या होतात. आणि आमच्याकडे तर अजून एक प्रथा आहे की जी आपल्याकडे गाठी मिळते ना, जी साखरेची असते, ती ना होळीच्या दिवशी म्हणजे होळीच्या किंवा दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाच्या दिवशी जे छोटे छोटे मुलं ज्यांच्या घरी आहे, आम्ही म्हणजे जो खूप जवळचे नातेवाईक असतात त्यांच्या घरी नेऊन त्यांच्या गळ्यात घालत असतो. आमची पूजा झाली त्यानंतर आम्ही वरती आलो आणि मग पुरणाची मला पोळी बनवायची होती. फक्त नैवेद्यासाठी मी फक्त 3-4 पोळ्या बनवल्या होत्या देवासाठी आणि होळीसाठी. नंतर मग मी म्हटलं जेवण करायचं आहे, तर मग छान अशी गरम पोळी बनवायची, पुरणाची पोळी, आणि नंतर खायची. आणि सोसायटीमध्ये दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा प्रोग्राम होता, DJ होता. स्वतःच्याकडचे कलर घेऊन यायचं असं सांगितलं होतं. कलर घेऊन जायचे होते आणि डान्स करायचा होता. त्यानंतर ना छान असं त्यांनी जेवण ठेवलं होतं. असा आमचा होळीचा दिवस खूप छान आणि आनंदात गेला. तुमची होळी कशी साजरी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.